मराठा समाजातील तरुण उद्योजकांना कर्ज देण्यासाठी परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सहकार्य भेटत नसल्याची खंत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली। राज्य सरकारने महामंडळाच्या माध्यमातून 600 कोटीचा व्याज परतावाही त्या ठिकाणी दिलेला आहे। आता ही महाराष्ट्राची परिस्थिती जरी असली तरी आपल्या जिल्ह्याची परिस्थिती अजून चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे, हाच एक आढावा बैठकीचा आजचा हे विषय होता। एकूण प्रमाणपत्राची संख्या ही साधारण 1111 आहे आणि प्रत्यक्षात लाभार्थी 925 आहेत। 71 करोड रुपयाचं कर्ज वाटप झालेलं आहे, त्याचबरोबर 8 कोटीचं व्याज परतावा दिलेलं आहे। शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली खूप चांगल्या पद्धतीने काम करते। मला अपेक्षित आहे की त्यांचा अहवाल वेळेत पूर्ण येईल आणि वेळेत अहवाल आल्यानंतर या अहवालाची एक प्रत मागासवर्गीय आयोगाला जाईल आणि मागासवर्गीय आयोग या अहवालाचं पूर्णपणे वाचन करून एक ठोस निर्णयाला येईल आणि तो निर्णय आल्यानंतर राज्याच्या विशेष अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा त्या ठिकाणी मार्गीस लागेल। ओके, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली खूप चांगल्या पद्धतीने काम करते। मला अपेक्षित आहे की त्यांचा अहवाल वेळेत पूर्ण येईल आणि वेळेत अहवाल आल्यानंतर या अहवालाची एक प्रत मागासवर्गीय आयोगाला जाईल आणि मागासवर्गीय आयोग या अहवालाचं पूर्णपणे वाचन करून एक ठोस निर्णयाला येईल आणि तो निर्णय आल्यानंतर राज्याच्या विशेष अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा त्या ठिकाणी मार्गीस लागेल। ओके, आता परभणी सारखा एक संघर्षमय जिल्हा ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम होऊ शकतं, परंतु बरेचशा वेळेला प्रचार आणि प्रसार करताना काही प्रमाणामध्ये काही यंत्रणा कमी पडतात। आजच्या बैठकीमध्ये आदरणीय कलेक्टर साहेब उपस्थित होते, तर आपले स्थानिक विधानसभेचे आमदार हे त्या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत आणि त्यांनी या चर्चेमध्ये सहभागी घेत असताना काही सूचना त्यांनी केल्या। नक्कीच राष्ट्रीयकृत बँकांकडनं हवे असं तसं काम झालेलं नाही। या संदर्भामध्ये आपले केंद्रीय मंत्री डॉक्टर कराड साहेबांनीही राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या बैठका लावा महाराष्ट्राच्या लेवलवरती असं सूचना केल्या, पण त्या बैठका होऊ शकल्या जरी नसल्या तरी आमची जबाबदारी आहे, आम्ही जिल्हा स्तरावरती जातो, बँकेचे जे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आहेत यांच्याशी चर्चा करतो। आजच्या चर्चेमध्ये एक लक्षात आलं की आपल्या जिल्ह्यामध्ये बँकेचे शाखा कमी आहेत। राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा वाढल्या पाहिजेत, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। जर शाखा वाढल्या तर लोकांपर्यंत योजना जाईल आणि योजना कधी मिळतील जर शाखा उघडल्या तरच। सहकारी बँकांनी आतापर्यंत योग्य प्रतिसाद महामंडळाला दिला नाही, पण सहकारी बँका या योजनेचा लाभ देऊ शकतात। आपली जिल्हा बँक आहे, जिल्हा बँक ही ग्रामीण भागामध्ये शाखा जास्त आहे, परंतु जिल्हा बँकेनेही अजून आपल्याला योजनेमध्ये कुठल्याच प्रकारे प्रतिसाद दिला नाही। आता का दिला नाही या संदर्भामध्ये मी त्यांच्या एमडीशी बोलणार आहे। आता उदाहरणार्थ आमचं पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या सगळ्या जिल्ह्यातल्या जिल्हा बँकेने महामंडळाच्या योजनेला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे। हजार 2,000 लोकांना या योजनेचा लाभ दिले। मग आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा बँक का देत नाही? त्यांच्या मनामध्ये आणि आमच्यामध्ये काही कम्युनिकेशन गॅप आहे का याबद्दल मी त्यांच्याशी चर्चा करेन। लाभार्थ्यांनी फार रोष व्यक्त केला ब्रांच मॅनेजरांच्या विरोधामध्ये, कारण बँक मॅनेजर एजंटकडनंच काम करतात असं बऱ्यापैकी लोकांचं म्हणणं आलं।